आता महत्वाची बातमी मालेगावमधून। मालेगाव उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतानचा फोटो अखेर काढण्यात आलाय। समाजवादी पार्टीचे नवनिर्वाचित उपमहापौर शाने हिंद निहाल अहमद यांनी दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावल्यामुळे वाद निर्माण झाला होता। एकनाथ शिंदेच्या नगरसेवकांनी याला तीव्र विरोध दर्शवत हरकत घेतली होती। वाढत्या वादानंतर अखेर संबंधित फोटो हटवण्यात आल्यामुळे हा मुद्दा सध्या निवळल्याचं मानलं जातंय। तर दालनाच्या दुरुस्तीसाठी हा फोटो काढला असून दुरुस्तीनंतर फोटो पुन्हा लावला जाईल अशी प्रतिक्रिया मालेगावच्या उपमहापौरांनी दिली आहे। ऑफिस जो है बिल्कुल खस्ता हाल है, उसकी रिपेयरिंग का काम होना है, तो वहाँ अगर कोई फोटो लगेगी तो विखंडित हो सकती है, खंडित हो सकती है, इसलिए वो हटाई गई हो। देखिए वहाँ तो फोटो सबसे पहले जो लगनी चाहिए थी वो हमारे राष्ट्रपिता की लगनी चाहिए थी, जिसने हमको हमारा संविधान हमको जीने की आज़ादी दी, लोगों को हर तबके को बराबरी का सलूक किया बाबा साहब अम्बेडकर के। और बाकी सब चीज़ों के साथ अगर टीपू सुल्तान साहब की भी वहाँ तस्वीर थी तो कोई विवाद की बात नहीं। दरम्यान या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जे विधान केलेलं होतं त्यावरून वाद होण्याची शक्यता आहे। टिपू सुलतान यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघायला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय। तर सपकाळांनी माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडियाळीमध्ये त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता। आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही। तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुल चालन, जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही। आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही। टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे।